पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण सँडविच ढोकळा कसा बनवायचा ते बघतोय। अतिशय साधी सोपी मेथड आहे ही ढोकळा बनवायची। 1 कप इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। साधा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल। अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे। हे सगळे जिन्नस एकत्र 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे पाण्यामध्ये। हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा मेथ्या, मेथीचे दाणे आणि पुरेसं पाणी। आणि हे पाण्यामध्ये 5 तास आपण सोक करण्यासाठी ठेवून देणार आहोत। इथे डाळ आणि तांदूळ मी एकत्र साधारण 5 तास आता सोक करून घेतल्याने तुम्ही बघू शकाल हे छान असे फुललेलं आहे एकत्र। तर यातलं पाणी निथळून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे बॅटर आपल्याला दळून घ्यायचं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। त्याचं कारण आपण जेव्हा ढोकळा बनवू ना तेव्हा मी सांगेल। आता हे व्यवस्थित दळून झालं की एका पातेल्यात किंवा भांड्यात काढून घ्यायचं। आणि इथे हे बॅटर मी पातेल्यामध्ये पूर्ण ट्रान्सफर केलं, तुम्ही बघू शकाल। आता यावर झाकण ठेवून 12 ते 14 तास किंवा रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं। सो इथे हे पीठ जे मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं हे तुम्ही बघू शकाल छान असं फर्मेंट झालेलं आहे, आंबलेलं आहे आणि व्यवस्थित असं दाटसर आहे। ते यामध्ये चवीपुरतं घालायचं आहे मीठ। मिक्स करूया आणि यातलं आहे ना 3 चमचे पीठ इथे मी बाउलमध्ये काढून घेते। आणि आता आपण चटणी करून घेऊयात। चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी घालते पाव कप डाळवा। हे घालणं अत्यंत गरजेचं आहे। यामुळे काय होतं ना चटणीला जो एक संधपणा लागतो ते येते आणि खूप असं पाणी सुटत नाही चटणीमध्ये। हिरवी मिरचीचे तुकडे घातले 2 आणि 3 लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर आणि हे ना मिश्रण आधी पाणी न घालता व्यवस्थित ब्लेंड करूयात। आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि पाणी आणि याची चटणी तयार करून घेऊ। आणि हे छान तयार झालं। इथे तुम्ही बघू शकाल मस्त एकसंध चटणी झाली आणि रंगही सुरेख आलेला आहे। आता आपण हे जे बॅटर दळलं ना ते दळताना आपण हे हलकंसं दाटसर ठेवलं होतं। त्यामागचं कारण हेच होतं की जेव्हा आपण चटणी यामध्ये घालतो ना चटणीतलं मॉइश्चर यामध्ये उतरतं आणि त्याला आणखी पाणी सुटतं। त्यामुळे जेव्हा आपण इडलीचं पीठ किंवा ढोकळ्याचं पीठ जेव्हा आपण दळलं तेव्हा त्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर केला। आता ही चटणी छान मिक्स करूया या बॅटरमध्ये। जेवढी बनवली तेवढी सगळीच चटणी यामध्ये मिक्स करायची आहे। तुम्ही बघू शकाल रंगही सुरेखायला सुरुवात झालेली आहे। आता ही चटणीची जी लेअर आहे त्याला तुम्ही बघू शकाल छान असा रंग आलेला आहे। आता हे बाजूला ठेवूया। आता घ्यायचा आहे ट्रे। सो 8 इंचाचा केकचा टीन आहे हा। याऐवजी तुम्ही थाळी जरी वापरली, ताटली जरी वापरली थोडीशी खोलगट तरी चालेल। आता या ट्रेमध्ये या बॅटरचा एक लेअर घालून घ्यायचा। साधारण इडलीसाठी जितकं बॅटर घालतो ना तितकंच घालायचं आणि हा ट्रे छान टॅप करायचा म्हणजे एजेसपर्यंत पीठ पसरलं जातं। आता इथे स्टीमरमध्ये मी पाणी वाफवून घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये हा टीन ठेवायचा आणि फक्त 5 मिनिटं हलकंसं हा वाफेपर्यंत टीन यामध्ये स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचा। इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि ही लेअर तुम्ही बघू शकाल हलकीशी सेट व्हायला सुरुवात झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण हे जे चटणीचं बॅटर तयार करून घेतलं होतं हे घालूयात। गॅस बंद ठेवलाय मी। तर हे बॅटर छान असं एकसारखं स्प्रेड करून झालं की पुन्हा झाकण लावायचं, गॅस पुन्हा सुरू करायचं आणि पुन्हा
एक 5 मिनिटं हे वरची जी लेअर आहे ती सेट होईपर्यंत स्टीम करूयात। आता ही लेअर पण छान अशी स्टीम झाली, खूप ओव्हरकुक नाही करायची, हलकीशी स्टीम झाली, सेट व्हायला लागली की हे जे पांढरं बॅटर आहे आधीचं प्लेन बॅटर हेही यावर स्प्रेड करून घ्यायचं। सो हे जे प्रपोर्शन आहे जे आपण घेतलं यामध्ये परफेक्ट आहे ना असा 8 इंचाचा ढोकळा बॅटर न उडता बनवून तयार होतो। आता गॅस सुरू करायचं। या लेअरवर हलकंसं मी लाल तिखट घालते, दिसायला सुंदर दिसतं मग हे तयार झाल्यावर। आणि झाकण ठेवून पुन्हा हे पूर्ण आता स्टीम करायचं आणखी 5 ते 7 मिनिट। आता हे ना सँडविच ढोकळा मी छान स्टीम केलेला आहे। सो टोटल एक 15 ते 17 मिनिटं लागतात एवढं हे स्टीम होईपर्यंत। टूथपिक घातले की ह्याची क्लीन येते, याचा अर्थ ढोकळा छान स्टीम झाला। आता हा पूर्ण थंड करून घेऊया। ढोकळा इथे हलकासा थंड झाला की याचे एजेस आहेत ना हे आपण लूज करून घेऊया। एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावर काढून घेऊया। येस, इथे मी बटर पेपर लावला होता आणि आपला हा ढोकळा तुम्ही बघू शकाल छान इथे याला स्पॉन्ज आलेला आहे आणि लेअरही सुंदर दिसतात। आता आपण यावर तडका मारूया। आता ढोकळा फोडणीसाठी तेल गरम केलंय, यामध्ये घालूयात मोहरी अर्धा चमचा। मोहरी छान तडतडलीच पाहिजे। मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा। यामध्ये घालते मी हिरवी मिरची आणि आता ही फोडणी किंवा हा तडका घालूयात ढोकळ्यावर। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि हा सँडविच ढोकळा इथे बनवून तयार आहे। खूप छान दिसतोय, लेयर्स खूप छान आलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकाल जाळीदार हा आणि मौसूत हा ढोकळा बनवून तयार होतो। मधुरा स्पेशल सँडविच ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, पाव कप डाळ, 3 लसूण पाकळ्या, पाणी, लाल तिखट, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर। तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून घेत यात मेथी दाणे घालून साधारण 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे। आता पाणी निथळून घेत याचं पीठ दळायचं। आता हे बॅटर रात्रभर आंबवून घ्यायचं आणि यात मीठ घालून अर्ध पीठ बाजूला काढायचं। आता चटणी करण्यासाठी डाळवं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आधी कोरडं आणि नंतर मीठ आणि पाणी घालून दळून घ्यायचं। आता ही चटणी बॅटर मध्ये मिसळून घ्यायची। आता बेक टिन मध्ये अशा प्रकारे बटर पेपर लावून त्यात अशा पद्धतीने पांढरं बॅटर घालून साधारण 5 मिनिटं वाफवून घेत यावर चटणी मिसळलेलं बॅटर घालून 5 मिनिट वाफवून घेत आता परत पांढरा बॅटर घालत त्यावर तिखट भुरभुरायचं आणि स्टीम काढायची। आता अशा पद्धतीने या ढोकळ्यावर मोहरी, मिरचीची फोडणी घालायची आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाला आपला मधुरा स्पेशल सँडविच ढोकळा तयार। आज आपण चॉकलेट बर्फी कशी बनवायची ते बघतो। परफेक्ट हलवाई स्टाईल, मस्त अशी सॉफ्ट, चिकट नाही आणि ती परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरतोय। ते काय आहे ते रेसिपीमध्ये तुम्हाला कळेल। तर सुरुवातीला गॅस सुरू करायचा। इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, किसून वगैरे नाही घेतलेला, असाच तुकडे करून घेतलेला आहे। हा खवा एक 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर आपण परतून घेणार आहोत। एक 2 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकाल खवा आहे ना छान असा मऊ झालेला आहे। आता आणखी मध्यम आचेवर एक 5 मिनिटं मी छान परतून घेणार आहे हा खवा। खूप ओव्हरकुक करायची गरज नाही किंवा रंग बदलायची गरज नाही। टोटल मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिटं फक्त आपण हा परतून घेतो। हा खवा छान परतून झालेला आहे टोटल 7 ते 8 मिनिटं। यामध्ये अर्धा कप आणि वर एखाद दुसरा चमचा मी साखर घालते। एखाद चमचा, जास्त साखर घालायची गरज नाही, अर्धा कप आणि एखाद चमचा। अर्धा किलो खव्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे। आता हे आणखी एक 4 ते 5 मिनिटं छान परतून घ्यायचे साखरेसकट।
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.